हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत बापू सावळवाडे. माझ्या भारत सावळवाडे सायन्स अकॅडमीमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित सांगली हायस्कूल सांगली या ठिकाणी सध्या मी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मित्रांनो, माझा हा संपूर्ण व्हिडिओ आपण पाहावा, त्यातील मुद्दे लक्षात घ्यावेत आणि पुढंसुद्धा याच पद्धतीनं सर्व व्हिडिओज पाहून त्यांचे नोट्स इथं ज्याप्रमाणे दिलेले आहेत त्याप्रमाणे आपणही तयार करावेत आणि त्यांचा सराव करावा, ही सर्वांना विनंती आहे. आणि आता आपण या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. संपूर्ण हे प्रकरण सुमारे 8 भागांमध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये आता वेगवेगळे काही प्रयोगसुद्धा मी प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्यामुळं व्हिडिओ पाहत असताना आपण पुढं ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता वाटेल त्या ठिकाणी आपण डिस्क्रिप्शन बॉक्ससुद्धा जरूर चेक करा आणि त्याप्रमाणे आपण सर्व संकल्पना नीट समजून घ्या, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, उपयुक्त वाटला तर इतरांच्यासाठी जरूर शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सबस्क्राईब केल्यानंतर त्या ठिकाणी असलेला जो बेल आयकॉन आहे तो सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे अपडेट्स आपल्याला लवकरात लवकर मिळत राहतील. पाहूयात आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 4 इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजेच विद्युतधारेचे परिणाम यातील पहिल्या भागाचा आत्ता आपण अभ्यास करणार आहोत. पार्ट 1 इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे विद्युत शक्ती. आता विद्युत शक्ती ही संकल्पना नेमकी काय आहे हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला काही प्रश्न विचारले गेलेले आहेत, म्हणजे थोडक्यात आपण एक छोटीशी रिव्हिजन करणार आहोत. कॅन यू रिकॉल? आपल्याला काही आठवतं का पहा. हाऊ डू वी डिसाइड दॅट ए गिवन मटेरियल इज ए गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर इज अन इन्सुलेटर? म्हणजे एखादा पदार्थ किंवा एखादं मटेरियल जे काही दिलेलं असेल ते विद्युत सुवाहक आहे की दुर्वाहक आहे हे ओळखायचं आहे. तर ते आपण कशा पद्धतीनं ओळखाल असा प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण माहिती तर सांगूच, पण याचबरोबर आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका व्हिडिओची लिंक दिलेली आहे, ती सुद्धा आपण आवर्जून पहा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की नेमका याच्याबद्दलचा प्रयोग कसा करायचा आहे. तर मित्रांनो, एखाद्या पदार्थामधून जर विद्युतधारा वाहिली तर तो पदार्थ विद्युत सुवाहक आणि जर एखाद्या पदार्थातून विद्युत प्रवाह वाहिला नाही तर तो पदार्थ विद्युत दुर्वाहक. मग त्याच्यासाठी काय करायचं, एक छोटासा प्रयोग आहे. मागील वर्षी इयत्ता 8वी मध्ये सुद्धा आपण त्याचा अभ्यास केलेला होताच. तर ग्रॅफाईट रॉड घेतला किंवा आणखी इतर काही धातूचे मटेरियल घेतले, त्यांच्यातून विद्युतधारा जाते की नाही हे पाहण्यासाठी एक परिपथ पूर्ण केला, एक सर्किट पूर्ण केलं आणि त्या सर्किटमधून विद्युतधारा वाहत असेल तर बल्ब लागणार आहे. तर तो बल्ब लागतो की नाही लागत हे आपण या ठिकाणी पाहायचं आहे. आणि तशा पद्धतीने जर तो बल्ब लागला तर तो पदार्थ विद्युत सुवाहक असेल, म्हणजे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असेल. इफ करंट फ्लोज थ्रू एनी मटेरियल वी कॅन डिसाइड दॅट द मटेरियल इज ए गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. अँड इफ करंट डज नॉट फ्लो थ्रू एनी मटेरियल इट इज कन्सिडर्ड ॲज ॲन इन्सुलेटर. तर तो दुर्वाहक पदार्थ म्हणून आपण गृहीत धरणार आहोत. आता पुढील दुसरा प्रश्न असा विचारलेला आहे, iron is a good conductor of electricity, but when we pick up a piece of iron resting on the ground, why don't we get electric shock? लोखंड विद्युत सुवाहक आहे, परंतु जसा एखादा लोखंडाचा तुकडा जमिनीवरून उचलत असताना आपल्याला मात्र विजेचा धक्का बसत नाही किंवा विजेचा झटका बसत नाही. असं का? मित्रांनो, if a piece of iron is connected in an electric circuit, then and then only if it is touched we will get the electric current or the electric shock. But if it is not connected in electric circuit we do not get electric shock. जर ते विद्युत परिपथामध्ये जोडला गेलेला नसेल तर मात्र त्याचा धक्का लागणार नाही. मित्रांनो, आणखी पुढं पाठ्यपुस्तकामध्ये काही डायग्राम दिलेले आहेत आणि या डायग्राममध्ये डायग्राम ABC अशी जी चित्र दिलेली आहेत, या चित्रांच्या मध्ये प्रश्न असा विचारलेला आहे, व्हॉट डू यू ऑब्झर्व इन दी फॉलोइंग पिक्चर्स?
विच इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट डू यू फाइंड. इथं काय काय दिलेलं आहे ते आपण पाहूया. या ए फिगरमध्ये व्हेरियस इलेक्ट्रिक गॅजेट्स आर कनेक्टेड इन इलेक्ट्रिक सर्किट ॲट होम. घरामध्ये असणारी वेगवेगळी जी विद्युत उपकरणं आहेत, ही विद्युत उपकरणं त्या ठिकाणी परिपथामध्ये जोडलेली आहेत आणि ती काम करत आहेत. ए सीलिंग फॅन इज रिव्हॉल्विंग इन डायग्राम बी और इन फिगर बी. अँड इन सी द इलेक्ट्रिक डोरबेल इज रिंगिंग. डोरबेल वाजत आहे असं या ठिकाणी दाखवलेलं आहे. In these examples, the electric current shows some effects like heating effect in the oven here. Then it will give light in the TV set or in this lamp. It will give the mechanical energy in the form of rotation of the fan, magnetic effect in this electric doorbell, etc. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ऊर्जेची रूपांतरणं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पाठ्यपुस्तकामध्ये डायग्राम दिलेले आहे आणि या डायग्राममध्ये विद्युत परिपथ दिलेला आहे, म्हणजे इलेक्ट्रिक सर्किटची ही डायग्राम आहे. यामध्ये काय दाखवलेलं आहे, इथं ही बॅटरी दाखवलेली आहे, म्हणजे इलेक्ट्रिक सोर्स दाखवलेला आहे, विद्युतधारेचा स्रोत दाखवलेला आहे. आणि या स्रोतामध्ये इकडं धनप्रभार आहे, इकडं ऋणप्रभार आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल इज in upward direction and negative terminal is in downward direction. Now a wire coming from the positive terminal of the electric source is connected to a plug key. Here electric current is flowing through the wire is shown, and from the another terminal of the plug key another wire is taken which is connected to the resistance, that means to the रोधाला जोडलेला आहे. And the another terminal of this resistance is connected to the positive terminal of ammeter, and the negative terminal of the ammeter is again connected to the negative terminal of the battery. म्हणजे बॅटरीचं धनटोक हे ॲमिटरच्या धनटोकाशी, त्याचबरोबर इकडं या ए टर्मिनलपासून निघालेली एक वायर जी व्होल्टमीटरला जोडलेली आहे त्याच्याही धनटोकाला ते जोडलेलं आहे, आणि ऋण टोकापासून आलेल्या ज्या वायर्स आहेत या बॅटरीच्या ऋण टोकाशी जोडलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण लक्षात घ्या. हा जो रोध आहे या रोधाच्या समांतर जोडणीमध्ये जोडलेला जो व्होल्टमीटर आहे, तो व्होल्टमीटर पॉईंट ए आणि पॉईंट बीच्या दरम्यान किती विभवांतर आहे, किती पोटेन्शियल डिफरन्स आहे तो दाखवणार आहे. आणि या संपूर्ण परिपथामधून, या सर्किटमधून वाहणारी जी विद्युतधारा आहे किंवा इलेक्ट्रिक करंट आहे ते दाखवणार आहे ॲमिटर, आणि तो ए या पद्धतीने इथं दाखवलेला आहे. आता ही संपूर्ण आकृती याचं नीट निरीक्षण केल्यानंतर आपल्याला पुढं काय मिळतं ते आपण पाहू. या संपूर्ण परिपथामध्ये किती विद्युत शक्ती वापरली जात आहे हे आपल्याला पुढील काही सूत्रांमधून काढता येणार आहे, ते आपण पाहूया. आपण ही आकृती पाठ्यपुस्तकामध्ये पाहत राहा आणि मग त्या ठिकाणी आपण काही मॅथमॅटिकल डेरिव्हेशन्स समजून घेणार आहोत. यूज युअर ब्रेन पॉवर. काही प्रश्न विचारलेले आहे. इफ इन ए सर्किट द रेझिस्टर इज रिप्लेस्ड बाय ए मोटर. आता या ठिकाणी तो रेझिस्टर जो आहे आर ने दाखवलेला तो काढून टाकायचा आणि त्याच्याऐवजी त्या ठिकाणी एक मोटर जोडायची. इन विच फॉर्म विल द एनर्जी गिवन बाय द सेल गेट ट्रान्सफॉर्म्ड इनटू. तर एनर्जीचं त्या ठिकाणी कोणत्या स्वरूपामध्ये रूपांतर होईल. ऑब्विसली इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. तर त्या ठिकाणी विद्युत ऊर्जा जी आहे ती यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतरित होणार आहे. ठीक आहे. आता त्या ठिकाणी त्या मोटरची जी पॉवर आहे ती पॉवर आपल्याला कशी कॅल्क्युलेट करायची आहे ती पहा. पॉवर ऑफ दी मोटर और दी इलेक्ट्रिकल गॅजेट इज इक्वल टू इलेक्ट्रिकल पॉवर इज इक्वल टू एनर्जी, दॅट मीन्स वर्क डन डिवायडेड बाय टाईम रिक्वायर्ड. मग वर्क डनचा फॉर्म्युला आपण इयत्ता 9वीमध्ये शिकलेलो आहोत की त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज फ्लोईंग थ्रू द कंडक्टर यांचा गुणाकार करायचा आहे, आणि त्याला वेळेने जर भागलं तर घडलेलं कार्य किती वेळेत घडतं याच्यावरून आपण शक्ती ठरवू शकतो. आणि म्हणून हे सूत्र या ठिकाणी आपण बघतोय. आता
पुढं आपण जाऊया की Q डिवायडेड बाय टी म्हणजे अमाऊंट ऑफ चार्ज फ्लोईंग थ्रू द कंडक्टर पर युनिट टाइम इज इक्वल टू करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर. म्हणजे Q डिवायडेड बाय टी इज इक्वल टू आय. तर मग Q डिवायडेड बाय टी च्या ऐवजी आपण आय ठेवूया. म्हणजे थोडक्यात आपल्याला सूत्र आता असं मिळतं, P इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट म्हणजे V इंटू आय. अर्थात हा V ए बी या दोन पॉईंटच्या अक्रॉस आहे आणि म्हणून V ए बी इंटू आय अशा पद्धतीचं सूत्र आपल्याला मिळतं इक्वेशन नंबर 1. आता द सोर्स ऑफ एनर्जी द सेल गिव्स इन टाइम टी द एनर्जी P इंटू टी टू द रेजिस्टर. तर तो इतकी एनर्जी त्याला देणार आहे म्हणजे पॉवर असणार आहे आणि तो पॉवर अमुक इतक्या कालावधीसाठी म्हणजे टी इतक्या कालावधीसाठी असा तो देणार आहे. इफ I is the current flowing continuously through the circuit, the heat produced in the resistor in time t will be. जर I इतका करंट असेल आणि तो टी इतक्या कालावधीसाठी वाहत असेल तर त्याच्यामुळं त्या कंडक्टरमध्ये ते जे काही गॅजेट असेल त्याच्यामध्ये उष्णता जी निर्माण होणार आहे ती उष्णता H इज इक्वल टू पी इंटू टी या गुणाकाराच्या स्वरूपामध्ये ठेवता येईल. इज इक्वल टू आता पीची किंमत आपण इथं थोडंसं वर पहा इक्वेशन नंबर 1 मध्ये व्ही ए बी इंटू आय. तर ती व्हॅल्यू इथं ठेवूया व्ही ए बी इंटू आय इंटू टी. आणि आता आपल्याला इक्वेशन नंबर 2 मिळेल. थोडक्यात H इज इक्वल टू व्ही आय टी. आता अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ ओहमचा नियम काय सांगतो, व्ही भागिले आय बरोबर आर म्हणजेच व्ही डिवायडेड बाय आय इज इक्वल टू आर. तर मग हा आय छेदातला समीकरणाच्या उजव्या बाजूला जर घेतला तर आपल्याला उत्तर मिळेल व्ही ए बी इज इक्वल टू आय इंटू आर. आता आपण आणखी थोडं पुढे जाऊ मित्रांनो. आता पुन्हा एकदा आपण एच कडे जाऊया. एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर म्हणजे एक व्ही घ्यायच्या ऐवजी आणखी एक व्ही घेतला. मूळचा व्ही त्या ठिकाणी राहणारच आहे आणि नंतरचा व्ही पण पुन्हा इथे येणार आहे म्हणजे त्यांचा वर्ग होईल व्ही स्क्वेअर इंटू टी तसाच राहणार आहे. आणि मित्रांनो इथं आपण लक्षात घेऊया की हा व्ही तर घेतला त्याचा आय इंटू आर आलेलाच आहे परंतु दुसरा व्ही घेतल्यानंतर प्रत्यक्षात इथं आयच आहे परंतु आपण आर सुद्धा घेतलाय अंशामध्ये. तर मग तो आर घालवून टाकण्यासाठी छेदामध्ये आर घ्यावा लागेल. म्हणून एच बरोबर व्ही स्क्वेअर इंटू टी डिवायडेड बाय आर असं सूत्र आपल्याला मिळतं. आता या ठिकाणी आपण लक्षात घेऊया की एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअरचा अर्थ असा आहे आय आर इंटू आय आर इंटू टी डिवायडेड बाय आर. तर अंशातील आर छेदातील आर यांचा भाग जाईल आणि मग शेवटी शिल्लक राहील आय इंटू आय दॅट इज आय स्क्वेअर इंटू आर इंटू टी. म्हणजे मग सूत्र मिळेल आय स्क्वेअर आर टी म्हणजे एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. म्हणजे एखाद्या विद्युतवाहक पदार्थामधून वाहणारी जी विद्युतधारा असेल तिचा वर्ग त्याचा असणारा रोध आणि किती कालावधीसाठी ती विद्युतधारा वाहते या सर्वांचा गुणाकार केला तर आपल्याला उष्णता किती निर्माण होते हे काढता येतं. म्हणून H इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. This is known as the Joule's law of heating. Again, we can formulate or we can word out the Joule's law like this. The amount of heat produced in the electric conductor is directly proportional to the square of the current flowing through it, is also proportional to the resistance of the conductor, and is also proportional to the amount of time required to flow through the कंडक्टर. या 3 गोष्टींच्यावर ही उष्णता अवलंबून असणार आहे. आता मित्रांनो आणखी थोडं पुढे जाऊ. युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर विद्युत शक्तीचं एकक काय आहे. टी इज इक्वल टू व्ही इंटू आय. हे जर सूत्र आपण लक्षात घेतलं तर व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स दॅट इज व्होल्ट. आय म्हणजे करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर इज मेजर्ड इन एम्पियर. तर
याचा अर्थ असा झाला की 1 व्होल्ट इंटू 1 एम्पियर. आणि इयत्ता 9वीमध्ये आपण शिकलेलं आठवतं का पहा, 1 व्होल्ट इज इक्वल टू 1 जूल ऑफ वर्क डन टू मूव्ह 1 कुलम्ब ऑफ चार्ज. देअरफॉर 1 जूल डिवायडेड बाय 1 कुलम्ब इंटू 1 एम्पियर. 1 कुलम्ब ऑफ चार्ज is flowing through the conductor in 1 second. That is known as 1 ampere. आणि मग 1 कुलम डिवायडेड बाय 1 सेकंद. आता या ठिकाणी अंशातील 1 कुलम आणि छेदातील 1 कुलम ह्या दोन्हींचा भाग जाईल आणि मग शेवटी शिल्लक राहतं 1 जूल पर 1 सेकंद. अँड धिस 1 जूल पर 1 सेकंद इज इक्वल टू वॅट. जेम्स वॅट या शास्त्रज्ञाच्या नावावरून इथं शक्तीचं एकक वॅट दिलेलं आहे. Thus, the unit of electric power is 1 watt. वॅट हे विद्युत शक्तीचं एकक आहे आणि 1 वॅट म्हणजे 1 जूल प्रति सेकंद. मित्रांनो, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट नेमका काय आहे? When a resistor is connected in an electric circuit, heat is produced in it due to the current and this is known as the heating effect of electric current. एखादा रोधक जेव्हा विद्युत परिपथामध्ये जोडला जातो आणि त्यातून विद्युतधारा प्रवाहित केली जाते, त्यावेळेला त्या वाहकामध्ये किंवा त्या रोधामध्ये जी उष्णता निर्माण होते, त्या उष्णता निर्माण करण्याच्या प्रक्रियेला विद्युतधारेचा औष्णिक परिणाम असं म्हणतात. मित्रांनो, माझं हे मार्गदर्शन जर आपल्याला आवडलं असेल तर जरूर लाईक करा, उपयुक्त वाटलं असेल तर इतरांच्यासाठी जरूर शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.